आधारवड. एकोणीसशे 70च्या दशकात एका द्रष्ट्या नेतृत्वाचा जन्म झाला. हे नेतृत्व सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा सर्व क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवत निघाला होता. तळागाळातील वंचित जनतेचा विकास हे या नेतृत्वाचं ध्येय होतं. प्रथितयश राष्ट्रीय नेते श्री शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली 1972 साली विद्या प्रतिष्ठानचा अंकुर रुजला. महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेला उत्तम दर्जाचे शिक्षण देणारी संस्था उभारणं हा त्यांचा हेतू होता. आज या संस्थेचा एक विराट वटवृक्ष झालेला आहे. त्याच्या मुळ्या पारंब्या राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहेत. सौंदर्याने नटलेल्या या परिसरामध्ये काही नेत्रदीपक संस्था जोपासणीचे कार्य करीत आहेत. चला आता जरा या उत्साहाने भारलेल्या संस्थांमध्ये डोकावून पाहूया. विद्या प्रतिष्ठानने आपली पहिली शैक्षणिक संस्था बाल विकास मंदिर 1972 मध्ये स्थापन केली. आता या शाळेला विनोद कुमार गुजर बाल विकास मंदिर म्हणून ओळखलं जातं. तेथील कामाला वाहून घेतलेल्या शिक्षक वर्गाच्या आधारावर या संस्थेची कामगिरी नाव घेण्यासारखी झाली आहे. इथला शिक्षक वर्ग उद्याचे नेतृत्व घडवण्याचे काम निष्ठेनं करत आहे. I played my first Karate International Championships in Kathmandu, Nepal at the age of 10 years. I achieved a silver medal in it. I have represented Maharashtra in the 7th Sub-Junior Chalkball Championship held at Uttarakhand. Our team Maharashtra won the first prize among all the states. I believe this is one of the best schools we have in Baramati, and I wanted my child to be with me and at the same time study in the best school. ये स्कूल में उसको डालने के बाद मुझे खुशी मिली कि हम जो एजुकेशन नहीं सीख पाए हमारे बच्चे को आज वो मिल रहा है. विद्या प्रतिष्ठानच्या मराठी माध्यमातील शाळेचा हा पूर्व प्राथमिक विभाग. हे आहे यांचं खेळघर. आनंद, उत्साह आणि मौज मजेने भरलेलं खेळघर. उत्तम पोशाखातील बालगोपाल मंडळी इथे रोज आनंद लुटण्यासाठी एकत्र येतात. विद्या प्रतिष्ठानच्या मराठी माध्यमातील शाळेचा हा प्राथमिक विभाग. तंत्रज्ञान हे एक साधन आहे आपल्या आसपासचे जीवन समजून घेण्याचे आणि नंतर आपल्या वाढीसाठी, सुधारणेसाठी वापरायचे एक साधन. विद्या प्रतिष्ठानच्या प्राथमिक शाखेतील शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कल्पक निर्मितीचे सहज रोपण करतात. हा आहे विद्या प्रतिष्ठानच्या मराठी माध्यमातल्या शाळेचा माध्यमिक विभाग. या प्रदेशातल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना अनोख्या शैक्षणिक सुविधा पुरवण्याची सुरुवात करण्यामध्ये या विभागाचं योगदान लक्षणीय आहे. 101 मुलांनी सुरू झालेली ही शाळा आता जवळपास 3000 विद्यार्थी घडवते आहे. शिक्षण बाहेरच्या शाळेतून पण दिले जातं, पण या शाळेतील शिक्षकांनी आम्हाला शिक्षणाबरोबरच योग्य पद्धतीने संस्कारही दिले, आम्हाला योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलं. त्यामुळे जगभरातील स्पर्धेत टिकण्याची योग्य क्षमता आमच्यामध्ये निर्माण झाली आहे. मुलाची ओळख ही त्याच्या पालकाकडून होते, परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या ऋषिकेशपासून आमची ओळख होते. आणि त्यामुळे या शाळेचे ऋण आम्हाला जेवढे आम्ही मानले किंवा जेवढे फेडायचे म्हटले तर ते फेडणार नाहीत. विद्या प्रतिष्ठानने इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याच्या नव्या युगाची सुरुवात केली. निरीक्षण, परीक्षण आणि समजून घेणे या पायऱ्यांनी येथील प्रत्येक विद्यार्थी घडत असतो. सर्वोत्कृष्ट कामगिरी हेच येथील अंतिम ध्येय आहे. Everything we can share to our principal ma'am. We can go directly to her. A board is there outside her cabin saying that students are allowed all the time. The problem which we can't share it to our parents, we go and tell them to teachers. विद्या प्रतिष्ठानच्या इंग्रजी माध्यमातील शाळेची सुरुवात दुहेरी हेतून झाली होती. बिल्ट मधील कामगारांच्या मुलांना आणि सभोवतालच्या भिगवणच्या परिसरातील मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देणे हे ते हेतू होते. जरी ही शाळा एका अर्थाने दूरच्या भागात असली तरी त्या अडचणी दूर सारून या शाळेने प्रगतीची अनेक शिखरं सर केली आहेत. विद्या प्रतिष्ठानच्या मगरपट्टा सिटी पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध आणि नाविन्यपूर्ण पद्धतीनं शिक्षण दिलं जातं. त्यांचं मूलभूत विषयांचं ज्ञान इथं पक्क करून घेतलं जातं. स्वतंत्रपणे विचार करणं आणि एकत्र काम करणं ही मूल्ये रुजवली जातात. I finished the
first line in skating. That's why they have given me the first prize. I've won the Dr. Homi Bhabha Young Scientist exam, bronze medal in this exam in 2013. Parades and sports and every drills that military is practiced in our school, and this has inspired me to join the armed forces. न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ही विद्याप्रतिष्ठानची एक नावाजलेली शाळा आहे. या शाळेची सतत उंचवणारी प्रगती हेवा करण्यासारखी आहे. इथल्या विद्यार्थ्यांना ज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा स्वतःला व्यक्त करण्यासाठी कसा वापर करावा याचं मार्गदर्शन केलं जातं. न्यू बाल विकास मंदिरची सुरुवात पिंपळीला झाली. येथील एकंदर वातावरण आणि शैक्षणिक सुविधा मुलांच्या कल्पकता आणि विचारशक्तीला उत्तेजन देतात. अभ्यासक्रमाचा आणि अभ्यासक्रमाबाहेरील कृतींचा संगम इथे सहजपणे साधलं जातं. I was a timid girl, but my teacher, Mr. Bhatti, has inspired me to keep on learning new things. Now I am able to play the instruments like guitar, saxophone, drum set, side drum and flute. देऊळगाव रसाळ या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मूलभूत शैक्षणिक सुविधा पुरवणं आणि तेथील शिक्षणाचा दर्जा उंचावणं यासाठी विद्याप्रतिष्ठानच्या वसंतराव पवार विद्यालयाची स्थापना करण्यात आली. उत्तम दर्जाचे तंत्रज्ञान मुलांपर्यंत पोहोचवण्यात ही शाळा यशस्वी झाली आहे. नव्या वास्तूतले विद्याप्रतिष्ठानचे इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूल हे इंदापुरातील शेतकऱ्यांना वरदान ठरले आहे. इथले शेतकरी आता त्यांच्या मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण देऊ शकतात. इंदापूरमध्ये जे विद्याप्रतिष्ठान संकुल उभं केलं, एक शिक्षणाची संधी आमच्यासारख्या लोकांना निर्माण केली. ग्रामीण विद्यार्थ्यांना सोयी सुविधा पुरवणं या मुख्य हेतूने विद्याप्रतिष्ठानच्या सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना करण्यात आली. येथील शिक्षक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अनुभवांना ठामपणे सामोरे जायला प्रेरित करतात. It has given us very good lessons for English communication skills so that we can interact with the world in the future. आणि माझी मुलगी ती जन्मताच खूप कमकुवत आहे. म्हणजे तिची शारीरिक वाढ नाही आहे किंवा बुद्धिमत्तेच्या बाबतीत ती थोडी. माझी मुलगी इथं आली त्यावेळेस तिला एक शब्दही बोलता येत नव्हतं, तिला सुशीचं कळत नव्हतं. पण ज्यावेळेस ती इथं आले, आत्ता माझी मुलगी सगळं बोलते. स्थानिक जनतेला श्रेष्ठ दर्जाचे इंग्रजी माध्यमातले शिक्षण मिळावे म्हणून विद्याप्रतिष्ठानचे भोर इंग्लिश मीडियम स्कूल सुरू करण्यात आले. येथील समर्पित शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती मिळून एक उत्तम संतुलित शैक्षणिक कार्यक्रम राबवला जातो. शेतकऱ्यांच्या मुलांनी का शाळा शिकू नये इंग्लिश? आमचा मुलगा रोज येऊन जाऊन 20 किलोमीटर येतोय, तर ह्या शाळेतून शिक्षण इतकं अतिशय सुंदर मिळतंय. आज माझा मुलगा, माझे जे दुसरे रिलेटिव्ज आहेत ज्यांचे मुलं पाचगणित शिकतात, पुण्यामध्ये शिकतात, मुंबईमध्ये शिकतात, त्यांच्याशी तो इंग्लिशमध्ये व्यवस्थित बोलतो. इव्हन त्याला जेवढं इंग्लिशचे शब्द जेवढे पाठ आहेत तेवढे त्या मुलांचे पाठ नाही आहेत. विद्याप्रतिष्ठानची नांदेड सिटी पब्लिक स्कूल ही इंग्रजी माध्यमातून सहशिक्षण देणारी खाजगी शाळा आहे. इथे सर्व विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य आणि मूल्य यांच्या भक्कम पायावर आधारित शिक्षण दिलं जातं. विद्याप्रतिष्ठानने शैक्षणिक सुविधांचे एक मूलभूत जाळं उभारलं आहे. या पायाभूत सुविधांच्या आधारे उच्च शिक्षणाची सुरुवात करण्यात आली आहे. बारामतीच्या विद्यानगरी येथील देखण्या परिसरात विद्याप्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय उभे आहे. या कॉलेजात 5000हून जास्त विद्यार्थी ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण घेतात. अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम आणि करिअरच्या संधी इथे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातात. बायोटेक्नॉलॉजी आणि बायोइन्फॉर्मेटिक्स यामधील प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी विद्याप्रतिष्ठानचे स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजी कटिबद्ध आहे. स्वतःचा संशोधक वर्ग आणि उत्तम दर्जाच्या सोयी सुविधा या आधारे इथे अनेक संशोधन प्रकल्प राबवले जातात. बायो विलेजची उभारणी, बायोटेक्नॉलॉजीमधून शाश्वत विकास, मॉलिक्युलर लेव्हल स्टडी ऑफ बायोडायव्हर्सिटी हे येथील काही अनोखे प्रकल्प आहेत.
उद्योग विश्वाच्या गरजा भागवणारे अभ्यासक्रम विद्या प्रतिष्ठानच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये चालवले जातात। उच्च दर्जाच्या प्रयोगशाळांमध्ये विद्यार्थ्यांना ऑब्जेक्ट ओरिएंटेड एनालिसिस, प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन, प्रोटोटायपिंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट यांचं सखोल ज्ञान दिलं जातं। प्रत्यक्ष काम करून इथं विद्यार्थी सॉफ्टवेअर, हार्डवेअर, डेटा मॅनेजमेंट आणि डेटा केअर यामध्ये पारंगत होतात। In VIT, I got the confidence, the skills and the abilities which helped me to grow my career. कॉलेज आणि कंपनी याच्यामध्ये ट्रान्सफर होताना मला जास्त काहीच प्रयत्न करावे लागले नाही। जी मुलगी शाय होती ती आता बोल्ड बनत चालली। एकूणच तंत्रज्ञानाविषयी, टेक्नॉलॉजीविषयी तिच्या मनात खूप भीती होती। ती आता खूप चांगली नोकरी करते आणि खूप चांगली आत्मविश्वासाने आपल्या स्वतःच्या पायावर उभी आहे। विद्या प्रतिष्ठानच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आधुनिक विविध विषयांना स्पर्श करणारे आणि प्रात्यक्षिकांवर आधारित शिक्षण देऊन कुशल इंजिनियर घडवले जातात। वर्गात असोत वा प्रयोगशाळेत इथले विद्यार्थी शिक्षणाला पूर्णतया समर्पित असतात। समाजाच्या तातडीच्या गरजांना इथं विज्ञान आणि तंत्रज्ञानातून उत्तर शोधली जातात। हे साध्य करण्यासाठी या कॉलेजने भारतातील इतर दर्जेदार शैक्षणिक संस्था, उद्योजक आणि उद्योगांशी सहकार्य केलं आहे। पुढच्या पिढीतील तंत्रज्ञ नेतृत्व घडवणं हे इथलं ध्येय आहे। विद्या प्रतिष्ठानच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये नामांकित अध्यापक वर्ग आणि उत्तमोत्तम शैक्षणिक कार्यक्रम यांचा संगम घडलेला दिसून येतो। सर्वांगीण शिक्षण आणि त्यासोबत वेगवेगळी स्पेशलायझेशन्स यामुळे इथे विद्यार्थ्यांना त्यांची कौशल्य प्रत्यक्षात उतरवायची संधी मिळते। विद्या प्रतिष्ठानच्या शिक्षणशास्त्र विद्यालयामध्ये शिक्षकांसाठी विविध वर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा आणि बलस्थानं यांना अनुसरून विविध अभ्यासक्रम राबवले जातात। शिकवणं हे एक उच्च बुद्धिमत्तेचं आणि संवेदनशीलपणे करायचं कार्य आहे याची जाणीव इथल्या पदवीच्या विद्यार्थ्यांना करून दिली जाते। इथल्या प्राध्यापकांची ती हातोटी आहे की सर्व विद्यार्थ्यांना, ते मग खेड्यातील असो किंवा शहरातील असो, त्यांच्या लेव्हलप्रमाणे ते सगळ्यांना समजून घेतात आणि त्या पद्धतीने ते शिक्षण देत असतात। कुशल, सुयोग्य आणि संवेदनशील शिक्षकांना घडवण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या अध्यापक विद्यालयाची स्थापना करण्यात आली। ग्रामीण भागामध्ये इंग्रजी माध्यमातून डीएड हा अभ्यासक्रम राबवणारी ही एक आघाडीची शिक्षण संस्था आहे। उत्कृष्ट दर्जाची साधनं आणि सुविधा इथं उपलब्ध करून दिल्या जातात। विद्या प्रतिष्ठानच्या वसंतराव पवार विधी महाविद्यालयाची स्थापना ग्रामीण भागामध्ये कायदा शिक्षणाची जागृती करण्यासाठी झाली। भारतीय तसंच आंतरराष्ट्रीय कायदा शिक्षण इथं स्वाध्याय आणि साक्षेपी विचार पद्धती यांच्या माध्यमातून दिलं जातं। The college has arranged various legal aid programs which has helped me to build a great confidence and courage in me. So this is a very crucial and essential for each and every individual and the student to achieve a success in life. इंदापूर येथील शैक्षणिक परिसर हे विद्या प्रतिष्ठानच्या प्रगतीचं एक अभिमानास्पद चिन्ह आहे। या देखण्या परिसरात विद्या प्रतिष्ठानचं वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय उभारण्यात आलं आहे। इथं दोन्ही अभ्यासक्रमांमधील ग्रॅज्युएट शिक्षण दिलं जातं। संशोधनातली गुणवत्ता वाढीला लावणं आणि समाजोपयोगी अशा नवनवीन शिक्षण उपक्रमांची सुरुवात करणं हे इथलं ध्येय आहे। विद्या प्रतिष्ठानच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये साधनं, तज्ञ वर्ग आणि नाविन्य यांच्या संगमातून नवनवीन तंत्रज्ञानाचं शिक्षण ग्रामीण भागात पोहोचवलं जातं। यातून व्यवसाय आणि उद्योगांना महत्त्वाचा हातभार लावला जातो। उद्योग तंत्रज्ञानामधील आधुनिक बदलांना समजून आणि सामावून घेण्यावर इथे भर दिला जातो। येथील शैक्षणिक पद्धती आणि प्रक्रिया अनेक नामवंत संस्था आणि उद्योगांमध्ये नावाजल्या जातात। विद्या प्रतिष्ठानला हे सांगण्यात आनंद होतो की येथील सर्व वयोगटातल्या विद्यार्थ्यांनी विविध खेळ क्रीडा प्रकारांमध्ये क्षेत्रीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर समर्थ नेतृत्व केलं आहे।
शैक्षणिक आणि सहशैक्षणिक क्षेत्रामध्ये इथले विद्यार्थी अगदी सहजपणे संतुलन साधतात. गुणवान विद्यार्थ्यांना विविध गुण प्रभावीरित्या मांडण्यासाठी हे अत्यंत आगळं व्यासपीठ आहे. अनेक वैभवशाली आणि दिमाखदार सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी विद्या प्रतिष्ठान नावाजलं जातं. या शैक्षणिक केंद्राला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत मंडळी वारंवार भेट देऊन मोलाचं वैचारिक मार्गदर्शन करतात. इथल्या सेंट्रल लायब्ररीमध्ये सर्व विद्याशाखांना आणि सर्व शैक्षणिक उपक्रमांना अद्ययावत संकलनामधून समर्थ हातभार लावला जातो. कम्प्युटरमधील तज्ज्ञ तंत्रज्ञ मंडळी इथल्या सेंट्रल सर्व्हर रूमची जबाबदारी पेलतात. विद्या प्रतिष्ठानच्या संपूर्ण परिसरात वायफाय सुविधा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन मित्र बंध मिसळण्याची कौशल्य प्राप्त करता येतात. मुलींपर्यंत आधुनिक शिक्षण समर्थपणे पोहोचवणं हे कार्य विद्या प्रतिष्ठान स्वतःची सर्वात महत्त्वाची जबाबदारी मानतं. उत्तम दर्जाचे पोषक आणि चविष्ट अन्न इथल्या मेसमध्ये पुरवले जाते. मुलींच्या मेसमधील रोजच्या आहाराची आखणी अत्यंत काळजीपूर्वक केली जाते. रोजची शैक्षणिक सत्रे संपल्यानंतर सारे विद्यार्थी इथल्या कम्युनिटी सेंटरमध्ये एकत्र जमतात. अध्यापक वर्ग आणि सहाय्यक यांना विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणातच राहण्याच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. नक्षत्र उद्यान हे परंपरागत ज्ञान आणि आधुनिक बायोटेक्नॉलॉजी यांचा मनोहर संगम आहे. प्रतिष्ठानच्या आवारातील सर्व सांडपाणी भूमिगत वाहिन्यांमधून एका टाकीत गोळा करून त्याचं शुद्धीकरण केलं जातं. हे शुद्ध केलेलं पाणी इथल्या वृक्षवेलींची तहान भागवतं. लोकसेवेसाठी केलेल्या संघर्षात माननीय श्री शरद पवार यांचा समाजातील विभिन्न घटकांशी संपर्क आला. त्यांचं प्रेम आणि श्रद्धा व्यक्त करण्यासाठी अनेक भेटवस्तू दिल्या. जनवस्तू संग्रहालय इथे त्या सर्व वस्तू जतन करण्यात येतात. अनेक वैविध्यपूर्ण अभ्यासक्रम विद्या प्रतिष्ठानमध्ये राबवले जातात. हे अभ्यासक्रम निर्वेध पार पडावेत यासाठी एक विशेष समिती विद्यानगरीच्या केंद्रीय कार्यालयात